माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात ए टू झेड प्रोसेस. तर मित्रांनो आणि माझ्या लाडकी बहिणींनो, बऱ्याचशा महिलांना पैसे हे खात्यामध्ये पडलेले आहेत आणि काहींना अजूनही पैसे आलेले नाहीत. त्याबद्दल आज आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो. कारण की बऱ्याचशा महिलांचे कमेंट आलेले की आमचे पैसे का नाही आले, काही पैसे आले, आमचे आले नाही. कोणाला 1500 आले, कोणाला 4500 आले. त्याचे देखील आज आपण या चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी माहिती देणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो आणि माझ्या लाडकी बहिणींनो, ज्या महिलांना अजूनही पैसे आलेले नाहीत, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे आणि का पैसे आलेले नाहीत, बाकीचे त्याच्या मैत्रिणींना किंवा बहिणींना, आईंना पैसे आले पण ते तुम्हाला का आले नाही, त्याचे आज कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर माजी मुख्यमंत्री साहेब ते देखील बोलले, तटकरे साहेब ते देखील बोलले की ज्याचं बँकेला आधार कार्ड लिंक 25 तारखेच्या नंतर झालेले आहेत, अशा महिलांना त्यांचे पेमेंट जे आहे ते प्रोसेसमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. कारण की त्यांचं हे बँक सीडिंग 25च्या नंतर झालेलं आहे, किंवा तुमचं आधार लिंक जर 25च्या नंतर झालं असेल तरी देखील तुमचा पेमेंट हा पेंडिंग वरती राहील. किंवा बँक सीडिंग जे आपण DBD म्हणतो ते तुमचं जर 25च्या नंतर झालं असेल तरी देखील तुमचा पेमेंट पेंडिंग वरती राहील. तर मित्रांनो, तुमचा फॉर्म हा 25च्या नंतर अप्रुव्हल झाला असेल तरी देखील तुमचा जो पेमेंट आहे तो होल्डवर राहणार आहे. तर मित्रांनो, अजून 4-5 प्रश्न, आणि हा झाला एक प्रश्न. दुसरा आपला त्याच्यात प्रश्न आहे की आम्ही कसा चेक करायचा की आम्हाला ते माहीत पडेल. तर मित्रांनो आणि माझ्या लाडकी बहिणींनो, तुम्ही कुठे फॉर्म भरला असेल त्यांना कॉल करा किंवा तिथे सायबर कॅफेमध्ये जाऊन किंवा अंगणवाडी सेविकांना विचारा तुम्ही की आमचा हा कधी अप्रुव्हल झालेला आहे आणि DBD कधी झालेला आहे. बँकेत देखील एकदा परत जाऊन चेक करा. ज्यांचा पेमेंट अजून परत आलेला नाही त्याने बँकेत जाऊन चेक करा की आपला कन्फर्म करा की आपला आधार कार्ड लिंक आहे की नाही, सीडिंग लिंक आहे की नाही. आणि मित्रांनो, तिसरा पॉइंट आहे, ज्या महिलांचे अजून देखील जर आधार कार्ड लिंक नसेल किंवा याला अकाउंटला, तर तुम्ही पोस्टाने जाऊन 2 दिवसात ते अकाउंट काढून आणि चेंज करू शकता. असे देखील तटकरे साहेब म्हटलेले आहेत की तुम्ही असे देखील करू शकता की पोस्टाचं खातं खोलून तुम्ही ते जोडू शकता आणि तुम्हाला पेमेंट भेटणार. आणि तिसरा प्रश्न आहे, आता जे उर्वरित महिला आहे, माझी लाडकी बहीण, या उर्वरित महिला ज्यांना 1ही रुपया भेटलेला नाही आणि त्यांच्या 25 तारखेच्या नंतर अप्रुव्हल झालेलं आहे, अशा महिलांचे पैसे हे 10 ऑक्टोबरला येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगण्यात येत आहे की आता आपण थोडे बघणार आहोत की थोडासा आपण बघूया की काय कसं बोलण्यात आलेलं आहे ते आपण बघणार आहोत मित्रांनो. तर बघा इथं काय बोलले गेलं आहे, दिनांक 25 सप्टेंबर, आणि किती महिलांना त्यांच्याबद्दल पैसे किती भेटलेले आहे. तर इथे दिलेलं आहे 34,34,338 भगिनींना 15,045 कोटी रुपये हे वाटण्यात आलेलं आहे. त्यानंतर 26 सप्टेंबरला 38,98,00,000 रुपये 705 भगिनींना 584 कोटी रुपये अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आलाय. त्याच्यानंतर 34,74,116 भगिनींना 521 कोटी हे देण्यात आलेले आहे. आणि इथे तुम्हाला
बोलण्यात आलेलं आहे की 26 सप्टेंबर रोजी भगिनीने एवढे पैसे दिले. त्यानंतर उर्वरित इथे खाली दिलेले उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरण प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून सर्व पात्र महिलांना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता आणि ज्या आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र देण्यात आले आहेत आणि ते तुम्हाला 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला ते पैसे उर्वरित पैसे आहेत ते देण्यात येणार आहेत. तोपर्यंत तुम्ही बँकेत आणि आधार सेटिंग झालेलं आहे की नाही किंवा आधार लिंक आहे की नाही हे कन्फर्म करा आणि तोपर्यंत तुम्ही रेडी राहा आणि तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.